नामाचे गुंजन प्रकट पसारा असाल ते कराजते ते सोडवील माझा स्वामी निश्चयी प्रतिज्ञा हे राशी केली आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय सोडवील माझा स्वामी निश्चयी प्रतिज्ञा हे राशी केली आम्ही तुका मने कडो वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंटे दाटे सोडविल माझा स्वामी निश्चयी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन्निहित पाणि मंडनं मंडना तरुण तुळशीमाला कन्यरो कन्यनेत्र सदैव हासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करो
संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या जे जे ससंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेश सकळार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी ध्यान मूलम श्री गुरु मूर्ती पूजा मूलम श्री गुरु पदम मंत्र मूलम श्री गुरु वाक्य मोक्ष मूलम श्री गुरु नादी कृपा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा दुसरे काहीच नेने बोलत वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा राज ज्यांची आस पूर्वानी निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी रायगडी मंदिरी वसे माझा चरणासी वंदितो अजन्मयिकाया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदिता तुम्हा छत्रपती कैलास राणा शिवचंद्रमौली फणींद्र माता मुक्ती जळाली करुंद सिंधू दुःखारी पृथ्वीन शंभो मज कोण तारी मनोजीव मार्ग तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वतात्मजवान हृदाय मुक्त्यो श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चिंतन प्रकट पसारा असाल ते करा जिथे ते सोडवील माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे रास केली आम्ही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंवा तुमच्या आमच्या श्रवणाकरता घेतलेला अभंग विश्वाचे विश्वाधिकार चिन्मय स्वरूपाने वारकरी सांप्रदायिक तत्वावरचे श्रीमंत साधू तुमच्या आमच्या सर्वांचे सुपरिचित संत अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचे लढवाळ भक्त संत सम्राट महाराष्ट्र भूषण जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु तुकोबारायांचा नामपर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी प्रस्थापित केला. विठ्ठल प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आहे. मूळतः हा अभंग कोणा सर्वसामान्य व्यक्तीचा नाही बाबा, तुमच्या आमच्यासारखा बाबा
या जीवनामध्ये माणूस म्हणून जगायला आलाय. यथावत माणूस म्हणून जगायला आलेल्या प्रत्येक माणसाला जीवनामध्ये जगायला दोन गोष्टींची अत्यंत गरज आहे. किती? बोला. दोन गोष्टींची. त्यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाची जी गोष्ट आहे त्या गोष्टीचं नाव आहे सुख, आणि दुसरी गोष्ट आहे त्या गोष्टीचं नाव आहे समाधान. आज या दोन गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही आम्ही अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची सेवा करावी, त्याचं भजन करावं, त्याचं नामस्मरण करावं, त्याची सेवा करावी. आणि एवढा वर्ष त्या भगवान परमात्म्याची सेवा करून, त्याचं भजन करून, त्याचं नामस्मरण करून त्या देवाकडून सुख आणि समाधानाची मागणी करून घ्यावी. बरोबर? म्हणजे तुम्ही आणि भगवान परमात्म्याची सेवा करतोय, त्याचं नामस्मरण करतोय, पण मनामध्ये स्वार्थ ठेवून भक्ती करतोय. पण या वारकरी संप्रदायाचा विचार केला तर या वारकरी संप्रदायामध्ये असे संत जन्माला आले, असे साधू जन्माला आले, असे ऋषीमुनी जन्माला आले. त्यांनी विश्वाच्या मालकाची सेवा एवढी निष्ठावंतपणे केली बाबा, की त्यांनी केलेल्या सेवेचं ओझं देवाच्या डोक्यावर झालं. आणि त्या ओझ्यातून उतराई होण्याकरता स्वतः विश्वाच्या मालकाला विटेवरून खाली उतरावं लागलं. आणि विश्वाच्या मालकाला सुद्धा विटेवरून खाली उतरवायचं ज्या संतांचं सामर्थ्य, त्या तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी प्रस्थापित केला. सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या दृष्टीने आम्ही जर थोडासा विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये नामाचं महत्व सांगतात. नाम कसं आहे सांगतात, नाम केवढं आहे सांगतात, नाम कोण कोण घेऊ शकतं हे सांगतात, नाम कसं घ्यायचं हे सांगतात, त्या नामाची प्रचिती काय सांगतात, आणि त्या नामाचं फळ काय सांगतात. हा सर्व अलौकिकतेचा भाव जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. महाराज सांगतात की नामाचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. असाल ते करा, जिथे तेथे ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून भगवान परमात्म्याचं तुम्ही नामस्मरण करू शकता. कारण नामाचा पसारा एवढा मोठा आहे, नामाचं जाळं एवढं मोठं आहे की तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही असाल त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण कराल ना, तर त्याचं फळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की सोडवील माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दास केली मी माझा स्वामी तुम्हाला सोडवेल, हे निश्चयाने मी सांगतोय. कोण सांगतात? तुकाराम महाराज सांगतात. पण कधी सांगतात? ज्या वेळेला तुम्ही नामस्मरण कराल त्यावेळेला, ज्या वेळेला तुम्ही नामाचं चिंतन कराल त्याच वेळेला स्वामी तुम्हाला सोडवेल. कारण देव तुम्हाला असं सोडवायला रिकामा. देवाचं ब्रीद आहे ना, देशी तैसं देशी, आयचं असं शिवदार. मग आपण नामस्मरण केलं तर आपल्याला 100% देव सोडवणार. बरोबर ना? जगद्गुरु तुकोबाराय प्रतिज्ञा करून सांगतात, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. कारण नामाचं चिंतन करते वेळी, नामस्मरण करते वेळी तुमच्या कोणत्याही गुणदोषाचा विचार केला जात नाही. तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुम्ही कोणत्या कुळाचे आहात, तुम्ही कोणत्या वर्णाचे आहात, तुम्ही काळे आहात, गोरे आहात, तुम्ही चोर आहात, तुम्ही दरोडेखोर आहात, तुम्ही भ्रष्टाचारी आहात, कुठल्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमी चक्रपाणी वश होय. कोण वश होतो? तर चक्रपाणी वश होतो. तर चक्रपाणी म्हणजे कोण माहितीये का? चक्रपाणी. चक्रपाणी कोणाला म्हणतात? बोला ना, कोणाला म्हणतात माहितीये की नाही? भगवान श्रीकृष्णाला. बरोबर आहे ना? भगवान श्रीकृष्ण चक्रपाणी तुम्हाला वश होईल. कशानं? प्रेमानं. कारण प्रेमानं भगवान परमात्म्याला, भगवान श्रीकृष्णाला गोपिकांनी वश केली. कशानं केली? दैदूत देऊन नाही केली. त्यांच्या मनामध्ये त्या भगवान परमात्म्याविषयी प्रेमळ भाव होता आणि म्हणून भगवान परमात्मा त्यांना वश झाला. आणि तो भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वश झाला तर त्याचं फळ सांगतात की सोडवील माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नामाची प्रचिती सांगतात की तुका मने कडू वाटतो प्रपंच. कधी वाटतो? कधी वाटतो? ज्या वेळेला तुम्ही असाल त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण कराल त्याच वेळेला हा प्रपंच कडू वाटतो. रोकडे, रोमांच, कंठदाटे, या शरीरावरचा प्रत्येक रोम रोम त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो. आणि ही मुखामधून वाणी आहे, ही वाणी कंठामधून चालू होते. ही नामाची प्रचिती आहे. आणि ही प्रचिती जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पण कधी? ज्या वेळेला तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण कराल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये ही प्रचिती येते. आणि ही जीवनामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस प्रचिती आली की जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की सोडवील माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दास केली आम्ही. हा या अभंगाचा माझ्या मनाला पटलेला
सरळ आणि प्रतिपाद्य विषय फक्त तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात परिहार द्यायचा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. खरं तर हा महाराष्ट्र अनेक देवदेवतांचा महाराष्ट्र, देवालाही आपल्या ताटातील जीव घालणाऱ्या संतांचा महाराष्ट्र. याच संतांच्या विचारातून मोगलांच्या अंधकारातून सामान्य जनतेला स्वराज्याचा प्रकाश दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा छत्रपती शिवाजी राजे जगला पाहिजे असे म्हणत ज्यांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घडवून ही संपूर्ण भूमी पावन केली त्या शूरवीर मावळ्यांचा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र अनेक शूरवीरांचा, हा महाराष्ट्र अनेक कलाकारांचा, हा महाराष्ट्र अनेक क्रांतिकारकांचा. तुमचं आमचं अहोभाग्य आहे की या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म आहे. आज या महाराष्ट्रामध्ये या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसणारं हे आपलं दाभोळे गाव आणि या गावामध्ये असणारी ही धनगरवाडी. या वाडीमध्ये इंचगिरी सांप्रदाय गुरुभक्त मंडळ साधकाश्रम मोठे वडाव पेन स्वानंद सुखनिवासी मावळे राजाधिराज समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराज, धर्माचार्य धर्मप्रसारक सद्गुरू मावळे ज्ञानराज दादा महाराज, गुरुमाता लक्ष्मी आई यांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मज पामराय काय थोरपण पायाची वाहन पाय. आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा स्वानंद सुखनिवासी मावळे राजाधिराज समर्थ लक्ष्मण महाराज, ज्ञानराज दादा महाराज यांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने माझ्याकडे आले. मी माझं परम भाग्य समजतो. आज तुम्हा सर्व विश्वस्त मंडळ आहे. या सुंदर नियोजनातून आज या ठिकाणी सप्ताची स्थापना झालेली आहे. ज्ञानेश्वरी वाचन झाले, प्रवचन झालं, हरिपाठ झाला आणि ही कीर्तन रूपी सेवा चालू आहे. आज खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. आज माझ्या पाठीमागे ज्ञानवंत गुणवंत अभ्यासू कीर्तनकार या ठिकाणी या गादीवर येणार आहे. माझ्या पुढे कीर्तनकार येणार आहेत. हे माझ्यापेक्षा वयाने सुद्धा मोठे आहेत, माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे आहेत, माझ्यापेक्षा अभ्यासाने सुद्धा मोठे आहेत. आणि या सर्व कीर्तनकारांमध्ये तुम्ही सर्वांनी पहिल्या पानावर मला बसवले हे माझं भाग्य आहे. आणि नशीब माझं तुम्ही पहिल्या पानावर बसवले ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण मला पहिलं कीर्तन देण्यासाठी दादाने सांगितलं, न सांगता करी पूर्ण काम. काय पूर्ण काम आहे? मी सांगितलं नव्हतं पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा द्या. कारण याच्या पुढची जर कीर्तन रूपी सेवा जर मला जर भेटली असती तर इथं येणं माझं शक्य नव्हतं. कारण उद्यापासून आमचा सप्ताह बसतोय. या सप्त्याचा 8वा काळ आहे, आमचा 7वा काळ आहे. एवढाच फरक आहे. आणि या फरकात सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा मला प्राप्त झाली. खूप जणांची इच्छा होती, संपूर्ण असलेले माझा मित्र परिवार आहे, खूप जणांची इच्छा होती की माझं कीर्तन या ठिकाणी व्हावं, पण योग येत नव्हता. पण आज सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने हा योग आलेला आहे. माझं भाग्य आहे की या ठिकाणी या पवित्र मंदिरामध्ये ज्या ठिकाणी माझ्या सद्गुरूंची पावलं ज्या ठिकाणी लागले त्या ठिकाणी आम्हाला सेवा करण्याची संधी प्राप्त होते. आमचं भाग्य आहे आणि आपलं सुद्धा भाग्य आहे की काय होतं या ठिकाणी. विचार करा काय होतं. फक्त आपण गावामध्ये राहत होतो ना, पण त्यांची आपल्या गावावर कृपा झाली, गावावर कृपा झाली. प्रत्येक जण सुखी झाला की नाही? प्रत्येक जण सुखी झाला असेल, पण सुखी झाल्याच्या नंतर ज्याच्यामुळे सुखी झालो ना या गोष्टीला आपण विसरलो की नाही? संतांनी सांगितलं विसरलं तया आपण आपल्या जीवनामध्ये जे काम आपल्याला करण्यासाठी आपल्याला भगवान परमात्म्याला पाठवलंय ते जर आपण चुकलो तर आपल्याला फेरा पडला है ना बाबा. आपल्याला कशासाठी भगवान परमात्म्याला पाठवलंय, कशासाठी आलो आपण, कोणतं काम आहे, कशासाठी पाठवले? मगाशी बाबांनी प्रवचनामध्ये सांगितलं की देवानं आपल्याला या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये कशासाठी पाठवलंय. हा देह प्राप्त व्हावा. हा देह प्राप्त होण्यासाठी स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात की नाही? स्वर्गीचे
कारण त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रत्येकानं वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला. योगी योग मार्गाचा अवलंब करतात, जपी जप मार्गाचा अवलंब करतात, तपी तप मार्गाचा अवलंब करतात. प्रत्येकाने वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला. पण वारकरी संप्रदायामधल्या संतांनी मात्र नामाची कास धरली. का? त्याने कलियुग आहे, कलियुगामध्ये भगवान परमात्म्याची आपल्याला भेट जर कशाने होणार आहे हे संत प्रमाण देऊन सांगतात. कलियुगी कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी. देवाची भेट कशाला होईल तर भगवान परमात्म्याच्या नामानं होईल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने संत सांगतात की या ठिकाणी आल्याच्या नंतर काय करा तर नामस्मरण करा, नामाचं चिंतन करा. हे जगद्गुरु तुकोबा या अभंगामध्ये सांगतात. आपण जर थोडासा जर विचार केला तर आपण 2-3 गोष्टी लक्षात घ्या. आपण एखाद्याला एखादी गोष्ट जर सांगत असू तर ती सांगण्याचा आपल्याला अधिकार असला पाहिजे. 2, आपण एखाद्याला सांगतोय ते त्याला समजलं पाहिजे. आणि नंबर 3, आपण जे त्याला सांगतो ते त्याच्या हिताचं असलं पाहिजे, है ना. आता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ना, जगद्गुरु तुकोबारायांना अधिकार आहे म्हणून सांगतात. आपण एखाद्याला, मी मगाशीच म्हटलं, आपण एखाद्याला एखादी गोष्ट जर सांगत असो तर ती सांगण्याचा आपल्याला अधिकार असला ती गोष्ट आपल्याला सांगण्याचा अधिकार असला पाहिजे. आता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात म्हणजे नेमका त्यांचा अधिकार काय आहे. तसं पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायचा अधिकार खूप मोठा आहे. नाम घेता काटे किंवा जगा काळ खाया आम्ही तुमची आमची चौघाच्या खाद्यावर नदीच्या काठी राख रांगोळी होणार आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठ गमन करतात, अधिकार आहे. निलबराय प्रमाण देऊन सांगतात. प्रयाण कार्य देवे विमान पाठविले, कलीच्या काळा मागे एक अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, मिळा मने सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दत्तर. हा अधिकार जगद्गुरु तुकोबारायचा आहे. याच्या पुढे अधिकार जर सांगायचा झाला तर तुकाराम अनुरेनो या तोकडा तुका अनुरेनो या तोकडा दुसरा मुद्दा घ्या. आपण एखाद्याला एखादी गोष्ट सांगतो ती त्याला समजली पाहिजे. आपल्याला समजतोय म्हणून आपण आलोय या ठिकाणी भजन करून आपण उद्धार होऊन जाणार आहे. या ठिकाणी आले नाही ते त्यांना काय लाभ आहे का नाही. आणि तिसरं
आपण एखाद्याला एखादी गोष्ट सांगत असू तर ती आपल्याला सांगण्याचा ती त्याच्या हिताची असली पाहिजे, बरोबर ना. आता संत आपल्याला सांगतात, संत हे आपल्या हितासाठी सांगतात. सहज बोलणे हित उपदेश करोनी सारा. आपल्याला या ठिकाणी येतात आणि आपल्याला निरंतर जागे ठेवण्याचा प्रयत्न करतात. संत येतात आणि आपल्याला सांगतात उठा जागे भारी आता, उठा जागे भारी आता, आज मला करा पंढरीनाथा, आज मला करा पंढरीनाथा, बाल चरणी ठेवा माता, बाल चरणी ठेवा माता, सुतवावता जन्माच्या धनधारा पुत्र बनु सोय रे. आणि संत आपल्याला या ठिकाणी जाग करण्याचा प्रयत्न करतात. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. हे काकडा भजन आहे. काकड्याचं वैशिष्ट्य आहे बाबा. काकड्यामध्ये संत हे तुम्हा आम्हाला सुद्धा जाग करतात. काकड्यामध्ये संत हे संताला जाग करतात. काकड्यामध्ये संत हे देवाला सुद्धा जाग करतात, संताला जाग करतात. उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला नरदेह मग भगवंत, उतोनी वेगेशी चला लावलासी. काकड्यामध्ये संत हे देवाला सुद्धा जाग करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपात, वैष्णवांचा मेळा भारी दाटला, वाळवंटा पासोनी महाद्वारापर्यंत, सुरांची मादी उभे करुणी हातात. बरोबर आहे ना. हे काकड्याचं वैशिष्ट्य आहे. काकड्यामध्ये संत देवाला जाग करतात, काकड्यामध्ये संत हे संताला जाग करतात, काकड्यामध्ये संत हे तुम्हा आम्हाला जाग करतात. उठा जागे व्हा रे, उठा जागे व्हा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा जन्माच्या. का जाग करतात? आयुष्य जाता हे पहा, काळ जपते महा, स्वहिताचा दुर्वाहा, तर माया विघ्ने भ्रमला करे, म्हणतानी माझे घरे घेतो संपत्तीचे वारे, साठो काळे जाई गाणी. म्हणून संत सांगतात की संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणी मुक्ती सायुज्यता वरा, हेच करा बापा. काय सांगतात? क्षणोक्षणी नामस्मरण करा, बरोबर ना. क्षणोक्षणाला त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. पण हरिपाठामध्ये माझ्या महावैष्णव ज्ञानोबांनी सांगितलं काय? काय सांगितलं? एक क्षण बरोबर आहे. किती? एक क्षण. एक क्षण आपण राहू शकत नाही, तर क्षणोक्षणाला काय करणार? किती सांगितलं? देवाची द्वार, देवाचे द्वार, उभा क्षण भर, देवाची द्वार, उभा क्षण हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे कोण सांगतात?
हे संत सांगतात या ठिकाणी आल्याच्या तर भजन करा, या ठिकाणी आल्याच्या तर नामस्मरण करा. पण आपण करतो का? सांगा ना, करतो? नाही करत दादा. का? त्याला कारण आहे, माणसाला जीवनामध्ये जगत असतेवेळी कधी सद्गुण आवडत नाही, आणि माणसाला जीवनामध्ये जगत असतेवेळी अवगुण आवडल्याशिवाय राहत नाही. उदाहरण सांगतो ऐका. तुमच्या हातामध्ये आहेत ना, तुमच्या हातामध्ये 2 निमंत्रण पत्रिका आहेत. किती निमंत्रण पत्रिका कळतात? हँडबिल मराठीचं वाटोळे आपल्याकडे. तुमच्या हातामध्ये 2 निमंत्रण पत्रिका आहेत. पहिली जी निमंत्रण पत्रिका आहे ना, त्या निमंत्रण पत्रिकेवर टायमिंग आहे 9 ते 11. लक्ष द्या. पहिल्या निमंत्रण पत्रिकेवर टायमिंग आहे 9 ते 11. दुसरी निमंत्रण पत्रिका घ्या, त्या सुद्धा निमंत्रण पत्रिकेवर टायमिंग आहे 9 ते 11. पहिल्या निमंत्रण पत्रिकेवर टायमिंग बोला, दुसऱ्या निमंत्रण पत्रिकेवर टायमिंग. फक्त फरक एवढा आहे, पहिल्या निमंत्रण पत्रिकेवर 9 ते 11 कीर्तन आहे, आणि दुसऱ्या निमंत्रण पत्रिकेवर 9 ते 11 तमाशा आहे. तुम्ही जाणार कुठं तेवढं मला सांगा. खोटं बोलायचं नाही, अमावश्याला लांब नाही. कुठं? तुम्ही भले मला महाराज कीर्तनाला, तुम्ही येणार नाही कीर्तनाला. का? तुमची पाऊले चालते तमाशाची वाट. हे तर खूप लांब राहिलं. आज कीर्तनाला किती आहे? दशमीच्या दिवशी नमन आहे. ही जागा कमी पडेल. वस्तुस्थिती आहे की नाही बाबा? बरोबर आहे ना? ही वस्तुस्थिती आहे. कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये जगत असतेवेळी कधी सद्गुण आवडत नाही, आणि माणसाला जीवनामध्ये जगत असतेवेळी अवगुण आवडल्याशिवाय राहत नाही. या अवगुणाच्या पायी संसारातील माणसाकडे खरं दुःख यायला लागले. या अवगुणाकडे गेल्यामुळे वाढणे लागे पापाचे सायास. या अवगुणाकडे गेल्यामुळे संसारातील लोकांकडे पाप वाढतं. पापामुळे जो देव आपल्या जवळ आहे तो देव आपल्यापासून लांब जातो. तसंच या ठिकाणी सद्गुणाकडे या. सद्गुणामुळे इह पुण्याच्या ठाईचा मार्ग. हा कसला मार्ग आहे? हा पुण्याचा मार्ग आहे. इकडे आला तर तुम्हाला पुण्य लाभेल, आणि ज्या ठिकाणी पुण्य आहे त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः आहे. आणखी सोपं करून सांगू का? आणखी सोपं करून सांगतोय का? आपण हा परमार्थ करतोय ना, परमार्थ. हा परमार्थ केवढ्या ताकदीचा आहे का? एखादा माणूस घरामध्ये झोपू द्या. माणूस घरामध्ये झोपला ना, फक्त टाचणी पडू द्या. काय म्हणतोय? टाचणी पडू द्या. टाचणी पडली ना तरी पण एवढ्या कीर्तनामध्ये मी माझ्या बेंबीच्या देठाला ताण पडापर्यंत वरतो तरी तुम्हाला झोपा लागतात. म्हणजे किती ताकदीचा परमार्थ आहे. विठ्ठल म्हणून मी तुम्हाला मुद्दा सांगितला की माणसाला जीवनामध्ये जगत असलेले कधी सद्गुण आवडत नाही, आणि अवगुण माणसाला आवडल्याशिवाय राहत नाही. या अवगुणाकडे गेल्यामुळे संसारातील लोकांकडे पाप वाढतं. पापामुळे जो देव आपल्या जवळ आहे तो देव आपल्यापासून लांब जातो. तो देव लांब गेलाय. तो देव आपल्याला आपल्या जीवनामध्ये जवळ कसा आणता येईल? तर देव तेव्हाच जवळ येईल ज्या वेळेला देवाला आवडणारी कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करू. त्याच वेळेला देव आपल्या जवळ. मग देवाला नेमकं काय आवडतं? तुमची प्रॉपर्टी, तुमचा पैसा? मग आवडतं काय देवाला? नाथ महाराज सांगतात, नामाचा उच्चार देवाला काय आवडतं? तर देवाला नामाचा उच्चार ज्या ठिकाणी होतोय ते ठिकाण भगवान परमात्म्याला आवडतो. मग आपण भजन सर्वजण करतो की नाही? देवाचं नामस्मरण करतो. मग विचार करा की आज सुद्धा आपल्या घरामध्ये सुख नाही, याचा अर्थ आपल्या घरामध्ये देव नाही. याचा अर्थ आपल्या घरामध्ये देव नाही,
त्याचा अर्थ देवाला आवडणारे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करत नाही. देव कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर या ठिकाणी भगवान परमात्मा नारदाला देतात. एकदा नारद मुनी आहे. नारद माहिती आहे का कोणाला म्हणतात? नारद आहेत का तुमच्याकडे? नारद आहे का? नारद बोला ना, आहेत का नारद? नारद काय करतो माहितीये? ज्या ठिकाणी पेटलंय त्या ठिकाणी विझवण्याचं काम आणि ज्या ठिकाणी विजालंय त्या ठिकाणी पेटवण्याचं काम. आहेत का तुमच्याकडे? बोला ना, आहेत? ते नारद वैकुंठाच्या दिशेने भ्रमण करीत चालले होते आणि नारदाला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. नारदाला नारायणाचं दर्शन झालं. नारद नारायणाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्याच्या नंतर नारदाने नारायणाला प्रश्न विचारला, देवा या संसारामध्ये तुम्ही एकटे आहात, या संसारामध्ये तुम्ही एकटे आहात, असंख्य तुमचे भक्त आहेत. या संसारामध्ये तुम्ही एकटे आहात, असंख्य तुमचे भक्त आहेत, मग एवढ्या सगळ्या भक्तांच्या घरी जाता कधी? काय विचारलं? एवढ्या सगळ्या भक्तांच्या घरी कधी जाता? तेवढं भगवान परमात्मा हसले आणि नारदाला उत्तर देतात, नारदा माझे भक्त जाती जेथे माझे भक्त जाती जेथे भक्त गाती जेते नारदा मी उभा. माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझ्या नामाचा उच्चार करतात त्या त्या ठिकाणी मी स्वतः आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. काय सांगतात सांगा ना? तुम्हाला नामाचं चिंतन करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. असाल त्या ठिकाणी तुम्ही भगवान परमात्म्याचं, कारण नामाचं जाळ एवढं मोठं आहे की ज्या वेळेला महावैष्णव ज्ञानोबरायांना श्री गुरु निवृत्तीनाथाने अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्याच्या नंतर महावैष्णव ज्ञानोबरांनी श्री गुरु निवृत्तीनाथाला विचारलं की तुम्ही हे जे मला नाम देताय ना, हे नाम नेमकं केवढं आहे? केवढं काढ त्यावेळेला ते सांगतात की गगनाहून वाढ. गगनापेक्षाही मोठं नाम आहे आणि म्हणून नामाचं चिंतन करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. हे महाराज अभंगाच्या
नामाचे चिंतन प्रकट पसारा असाल ते करा. जिथे तेथे ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही शेती करता करता भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू शकता. संतांनी दाखवलं. पहिल्यांदा आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रचिती घेतली आणि नंतर या जगाला सांगितलं. कोणी सांगितलं? माझ्या सावता महाराजांनी सांगितलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी मूठमाळा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी. कोणी सांगितलं? हे सावता महाराजांनी सांगितलं. मी हे जे सांगतोय हे कोणत्या पुराणामधलं सांगितलं नाही, हे या कलियुगामधलं सांगतोय. आणि ज्यांनी भक्ती करावी आणि भक्ती करता करता नामस्मरण करावं आणि नामस्मरण करता करता त्या विश्वाच्या मालकाला आपल्या हृदयामध्ये स्थान द्यावं. हृदय बंदी ना केला हात विठ्ठल कोंदियला. कुठं कुठं? आपल्या हृदयामध्ये. हृदयामध्ये या विश्वाच्या मालकाला ठेवली. कशानं? कशानं ठेवली? पैसे देऊन? ही ताकद भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची आहे. ज्या वेळा प्रभू श्री रामचंद्र युद्ध जिंकून आले आणि युद्ध जिंकून आल्याच्या नंतर प्रत्येकाला काही ना काहीतरी द्यावं, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं. म्हणून सीतामाईनं त्या ठिकाणी विचार केला. हनुमंतराय कोपऱ्यामध्ये बसले होते. कारण सीतेचा शोध कोणी लावला? हनुमंतरायाने लावला. मग सीतेचा शोध हनुमंतरायाने लावला, पण लाईनीमध्ये उभे नव्हते. सीतामाईने बोलवली आणि बोलवल्याच्या नंतर सीतामाईनं तिला त्यांना नवरत्नांचा हार दिला. नवरत्नाचा हार दिल्याच्या नंतर हनुमंतरायांनी त्याचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्याच्या नंतर कोपऱ्यामध्ये गेले आणि कोपऱ्यामध्ये जाऊन बसले आणि त्या नवरत्नाच्या हाराचा प्रत्येक मणी फोडायला सुरुवात केली. कशासाठी? काय पाहायचं होतं त्यांना? या मण्यामध्ये माझा राम आहे का? पण हे सीतामाईच्या निदर्शनामध्ये आलं आणि त्यांनी विचारलं की तुम्ही हे जे मणी फोडताय कशासाठी फोडताय? हा नवरत्नाचा हार आहे, याची किंमत माहिती आहे का तुम्हाला? याची किंमत तुम्हाला माहिती आहे का? हा कशासाठी मणी फोडताय? त्यावेळेला सर्वजण आले, सर्वजण जमा झाले आणि प्रत्येक जण त्यांना बोलू लागला. त्यावेळेला हनुमंतराय सांगतात की ज्याच्यामध्ये राम नाही त्याचा मी स्वीकार, ज्याच्यामध्ये राम नाही त्याचा मी स्वीकार करणार नाही. त्यावेळेला विभीषणाने विचारलं, ज्याच्यामध्ये राम नाही त्याचा तू स्वीकार करणार नाही ना, मग तुझ्यामध्ये कुठं राम आहे आम्हाला दाखव. काय सांगितलं? तुझ्यामध्ये राम कुठं आहे? त्यावेळेला स्वतःची छाती फाडून हनुमंतरायाने दाखवली. दाखवलं की नाही? देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम. स्वतःची छाती फाडून दाखवली की आतमध्ये कोण आहे? आतमध्ये राम आहे. कुठं? हृदयामध्ये. कशानं? ही ताकद कसली असेल तर ही नामाची आहे. हनुमंतराय नामस्मरण करण्यासाठी कुठे गेले होते? ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होते, है ना? आपल्याला सुद्धा या ठिकाणी नामस्मरण करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपण सकाळी उठलो, उठल्याच्या नंतर राम म्हणा, तोंड धुवा. राम म्हणा,
शेतावर कामाला जा. महिला मंडळीसाठी सुद्धा त्या ठिकाणी सोपा परमार्थ आहे. सोपं भजन आहे, सोपं नामस्मरण आहे. सकाळी उठल्याच्या नंतर पहिल्यांदा काय करा? उठल्याच्या नंतर पहिल्यांदा राम म्हणा आणि उठा. राम म्हणा, अंथरूण काढा. राम म्हणा, कचरा काढा. राम म्हणा, दुसऱ्याच्या दारात नेऊन टाका. नको ना? सोपा परमार्थ आहे. तुम्ही घर काम करत असते सुद्धा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू शकता. हे संतांनी आपल्याला दाखवलं, जनाबाईने दाखवलं ना. जनाबाई पंढरपुरामध्ये राहिल्या. कशासाठी? कशासाठी राहिल्या होत्या? रोज त्या भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं, है ना. रोज त्याचं दर्शन व्हावं याकरिता राहिल्या. कोणाच्या घरामध्ये? नामदेवरायांच्या घरामध्ये. पण ज्या घरामध्ये राहिल्या होत्या त्या घरातली सगळी कामं करावी लागत होती. नामदेवरायांच्या घरामध्ये जेवायला माणसं किती होती माहिती आहेत का? किती होती? बोला ना. 14 माणसं होती, है ना महाराज. आपल्या घरात किती आहे? 4 माणसं आहे, है ना. 14 माणसं असून सुद्धा जनाबाई भजन करू शकतात. पण 4 माणसं असून आपण भजन करू शकत नाही, है ना. 14 माणसं असून सुद्धा या ठिकाणी जनाबाई भजन करत होत्या. जनाबाईंचं वेळापत्रक ठरलं होतं, दर्शनासाठी जायला मिळत नव्हतं. पण त्यांच्या मनामध्ये भाव होता, देवाचं दर्शन मला व्हावं, देवाची भेट मला व्हावी. सकाळी उठल्याच्या नंतर दुसरं काहीच नाही, भगवान परमात्म्याचं फक्त नामस्मरण करायचं. जनाई करीते हरी भजन. दुसरं काहीच करायचं नाही, भजन करायचं. किती वाजता? सकाळी जनाबाई उठायच्या. किती वाजता? 8:30 वाजता, है ना. किती वाजता जनाबाई उठतात? आता किती वाजता उठतात? पाणी आल्यावर. नाही आला तर 8 वाजता, है ना. पण जनाबाई 4 वाजता उठायच्या. किती वाजता? जनाबाई 4 वाजता उठायच्या. आणि उठल्याच्या नंतर पहिल्यांदा या ठिकाणी जात स्वच्छ करायच्या. कारण पहिल्यांदा चक्क्या नव्हत्या, है ना. चक्की होती का? त्या 14 माणसांना लागणारी जी दळण आहे हे रोजच्या रोज त्याला करावं लागत होतं. रोजच्या रोज. आता आपण चक्कीमध्ये जर टाकलं ना तर 1 महिन्याचं 10 मिनिटात बाहेर येतो, है ना. 1 महिन्याचं 10 मिनिटात. कशाने येतं? कशातून येतं? चक्कीतून. तिचं नावच आहे चक्की, है ना. तिचं नावच चक्की आहे. आता चक्कीतून 10 मिनिटात पीठ जर बाहेर येत असेल तर खाणारा किती जगेल? चक्कीचं पीठ, है ना. पण जनाबाई सकाळी 4 वाजता बसायच्या. कुठं? जात्यावर. आता आहेत का जाते? आमच्याकडे जाते राहिले नाही. जाते पहिल्यांदा गेले कुठं माहितीये का? अंघोळीच्या दोंडीवर. आणि तिथून आता स्लॅबची घरं झाली. स्लॅबची घरं झाल्याच्या नंतर आता ते कुठे गेले ते सापडत नाही, कारण त्याचं नावच जात आहे ना. जात आहे ते जात. पण जनाबाई त्या वेळेला सकाळी उठल्याच्या नंतर पहिल्यांदा जात्यावर बसायच्या आणि जात गायच्या. सुंदर मोठे जाते माहितीये का?
माहितीये का हे जातं? कारण हे जात्याबरोबर हे सुद्धा जातं झालं. आता नवीन जातं आलं है ना. आपण ऐकतो नवीन जातं. मी तुम्हाला म्हणून दाखवतो नवीन जातं. ते जात आहे ना, जात्यावर जात गात असते वेळी. जात कुठलं आहे बाबा? जात सासरचं आहे ना. त्याच्यावर दळणार आहे. हे दळण कुठलं आहे? महिला मंडळ. दळण सासरचं आहे. खाणार कोण? सासरची लोक. पण त्याच्यावर गाणं गात असते वेळी माहेरचं आहे ना. हे जात आहे. एका बाईनं या ठिकाणी जात गायला सुरुवात केली. हल्लीच्या ग काळामध्ये शेती करायला ट्रॅक्टर, माझा गवावरा या मुंबईचा डॉक्टर. तिला कुठं माहिती आहे खालीवर दगडी उचलाय, पण तरी सुद्धा तो भाव आहे है ना. एका बाईनं तिचा नवरा उठत नव्हता सकाळी आणि जात गायला सुरुवात केली. जात्यावर जात गायला सुरुवात केली. पाटेच्या ग वेले मंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठरे गोदडीतल्या सोंगा. आता झोपा. हे जात राहिले नाही, पण जनाबाईने जे जात गायलं त्या जात्यामध्ये जरा ताकद होती की हाक 4:30 वाजता मारलेला तरी सुद्धा विश्वाचा मालक येत होता. आणि म्हणून सर्वांनी जोरदार एकच जात म्हणा. मी पुढे म्हणतो, तुम्ही वागणं म्हणायचंय. म्हणाल का? हात आहेत ना, वर करा. हात वर करा. कारण महाराजांनी वर करायला हात सांगितले नाही की लोकांच्या डोक्याची शिर उठते. पण हे हात वर का करायचे आहेत ना, याला सुद्धा कारण आहे. सांगतो, थांबा जरा, खाली करा. हात वर का करायचे आहेत? आपण पिक्चर बघितले का? पिक्चर एखाद्याने चोरी केले, त्याच्या मागे जर पोलीस लागलेत ना, तर तो काय करतो? हात वर करतो. का? तर तो गोली घालू नये है ना. मला त्यातून वाचायचं आहे. आणि मग तुम्हाला सुद्धा वाचायचं असेल तर तुम्हाला हात वर करावेच लागणार. तुम्ही जोपर्यंत हात वर करत नाही तोपर्यंत तुम्ही वाचणार. तुमच्या डोक्याची जरी शीर उठली तरी सुद्धा हात वर करावेच लागणार आहे. हात वर करा. अरे हात वर म्हणणार. मी पुढे बोलतो, तुम्ही मागणं म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. टाळी वाजवा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओव्या गावो कौतुके तुये रे बा विठ्ठला. बोला. रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही कोणते ग प्रपंचाचे नेते ग. बोला. जीव शिव दोन्ही कोणते ग प्रपंचाचे नेते ग. लावणी पाची बोटे ग तो ये रे बा विठ्ठला. जमलं का? तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला.
गातं गायल्याच्या नंतर विश्वाचा मालक सुद्धा तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. पण आपण त्याचं भजन केलं पाहिजे. आहोत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. याची प्रचिती या ठिकाणी जनाबाईनं आली. कारण जनाबाईनं या ठिकाणी भगवान परमात्म्याला बोलावले. थंडीचे दिवस होते आणि थंडीचे दिवस होते, कडाक्याची थंडी पडली होती. सकाळी भगवान परमात्मा आले, जात्यावर बसले, जाते झालं आणि थंडी लागते म्हणून विश्वाच्या मालकानं त्या ठिकाणी जनाबाईच्या घरामध्ये असणारी जी घुंगडी आहे ती अंगावर घेतली आणि त्या ठिकाणी झोपले. आपण जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर भगवान परमात्मा आपल्याला सोडवल्याशिवाय राहत नाही. उदाहरण सांगतोय, भगवान परमात्मा त्या ठिकाणी झोपले. काकण्याची वेळ झाली, पूजा मंदिरामध्ये येण्याची वेळ आहे. दरवाजावर धाप पडली, दरवाजा उघडणार तेवढ्यात विश्वाच्या मालकाचे डोळे उघडले आणि उघडल्याच्या नंतर आहेत या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाऊन विटेवर उभे राहिले. नवरत्नाचा हार काढलेला होता. नवरत्नाचा हार जनाबाईच्या घरामध्ये राहिला आणि जनाबाईच्या घरामध्ये अंगावर घेतलेली जी वाकड होती ती तशीच अंगावर घेऊन विश्वाचा मालक विटेवरती उभा राहिलेला आहे. आणि विश्वाचा मालक विटेवरती उभा राहिल्याच्या नंतर या ठिकाणी पुजारी आले. पुजाऱ्यांनी पाहिलं तर गळ्यामध्ये नवरत्नाचा हार नाही. चोरी झाली. अखंड गावामध्ये पंढरपूरमध्ये या ठिकाणी दवंडी फिटवण्यात आली की चोरी झाली. सर्व गावकरी गोळा झाले आणि गोळा झाल्याच्या नंतर या ठिकाणी न्याय चालू झाला. चोरी झाले पण त्या ठिकाणी एक वाकड सापडली. वाकड कोणाची आहे? त्याने चोरी केली. वाकड कोणाची आहे याचा शोध लावला तर ती वाकड होती जनाबाईची. जनाबाईकडे त्या ठिकाणी सर्व गावकरी आले. जनाबाईला झाली संपूर्ण हकीकत सांगितली. जनाबाईला काहीच समजलं नाही. आता ही वाकड कोणाची? तर वाकड माझी आहे. कारण जनाबाईचा अधिकार होता. जनाबाईने हाताने शिवलेली होती ती, मशीनवर नाही. आणि जनाबाई जे काही काम करत होते ना त्या प्रत्येक कामामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचे त्याची प्रचिती आहे. आणि जनाबाईंनी या ठिकाणी शेणी माहिती आहेत ना, शेणी या ठिकाणी तयार केल्या पण शेजारने त्यातल्या अर्ध्या चोरल्या. जनाबाईंचं तिचं भांडण झालं आणि भांडण झाल्याच्या नंतर गावकरी जमा झाले. गावकऱ्यांनी विचारलं का भांडताय? तर हिनं सांगितलं की माझ्या शेणी हिनं चोरल्या. कशावरून तुझ्या शेणी आहे? काय सांगितलं? कशावरून तिच्या शेणी आहे? त्यावेळेला जनाबाईने सांगितलं त्या शेणी कानाला लावा. त्या शेणी मधला जर माझा भगवान परमात्म्याचं नामस्मरण आला किंवा नावाचा या ठिकाणी आवाज आला तुम्हाला तर ती शेणी माझी आहे. ही ताकद आहे. जनाबाईने सांगितलं की घोंगडी माझी आहे. घोंगडी तुझी आहे ना, मग झालेली चोरी सुद्धा तूच केली. काय सांगितलं? झालेली चोरी सुद्धा या ठिकाणी तूच केले. आता ती उघड करू शकत नाही. ती माझ्या घरी येतो काम करायला, करू शकत नाही ना. आता तिला त्या ठिकाणी शिक्षा दिली. कोणती? सुलावर. चोरी केल्याच्या नंतर सुलावर शिक्षा होती. आता काही फरक पडत नाही. चोरी केली ना 2-4 वर्षामध्ये बाहेर, बरोबर ना. चोरी केल्याच्या नंतर 2-4 वर्षामध्ये बाहेर. पण त्या वेळेला त्या ठिकाणी चोरी केली तर त्याला सुलावर द्यायची. जनाबाईला या ठिकाणी सुलावर दिल्याची या ठिकाणी शिक्षा झाली. शिक्षा झाल्याच्या नंतर शेवटची इच्छा विचारली. तुमची शेवटची इच्छा काय आहे? काय आहे शेवटची इच्छा? त्यावेळेला या ठिकाणी जनाबाईने सांगितलं की ज्याचं आयुष्यभर भजन केलंय ना, ज्याचं आयुष्यभर भजन केलंय त्याचं एकदा दर्शन घ्यायचंय. काय? ज्याचं आयुष्यभर भजन केलंय त्याचं एकदा दर्शन घ्यायचं आहे. आणि मग या ठिकाणी काय केलं? मंदिरामध्ये घेऊन आले. आणि मंदिरामध्ये घेऊन आल्याच्या नंतर या ठिकाणी मंदिरामध्ये भगवान परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये ज्या वेळेला जनाबाई आल्या त्यावेळेला पहिल्यांदा जनाबाईने देवाला शिव्या द्यायला सुरुवात केल्या. अरे अरे विट्या, अरे अरे विट्या, मुरमाळेच्या कारच्या गुजरात नरकी दारी, जन्म सावित्री तुरारी. देवाला शिव्या
देण्याचा अधिकार हा जनाबाईचा होता किंवा संतांचा होता. का? मी मगाशी सांगितलं संतांचा अधिकार आहे. हा अधिकार तेवढा संतांचा आहे. आणि देवाला हो नको ते बोलल्या आणि शेवटी निघण्याची वेळ झाली. आणि निघण्याची वेळ झाल्याच्या नंतर शेवटी विनवणी केली देवाला. काय विनवणी केली? असा कार्य विठ्ठला तो केलास कावा, अलंकार विसरून गेलास देवा. वाकळ नेली तो अंगावरी, आड चोरीचा माझ्यावरी. विनवणी करतात देवाला. असा कार्य पांडुरंगा माझ्या मुलावर, गावकरी पुजारी मज देते सुळावर. कुठ गेली तुझी जादूगिरी रे, आड चोरीचा माझ्यावरी. देवाला विनंती केली आणि ज्या वेळेला जनाबाईला त्या सुळाजवळ आणली, सुळाजवळ आणल्याच्या नंतर त्या सुळाचा स्पर्श झाला ना, त्याच वेळेला त्या सुळाचं पाणी केलं विश्वाच्या मालकानं. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात की माझा स्वामी सोडवील. तुम्ही असाल त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण कराल तर माझा तुम्हाला स्वामी सोडवल्याशिवाय राहणार नाही. सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी. सोडवल्याशिवाय राहणार नाही. पण कधी तुम्ही असाल त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी नाम स्मरण कराल त्यावेळेला माझा स्वामी तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही. पण आपण जर एखाद्याला सांगितलं की तू नामस्मरण कर, नामाचं चिंतन कर, तुला माझा स्वामी सोडवी, तर ते त्याला पटत नाही. का? कारण सांगतो दादा, हा देह आहे ना, या देहाचे 4 वर्ण पडतात. किती? 4 वर्ण. परा, पशंती, मध्यमा, वैखरी. आणि परा आहे ना, या परेमध्ये 6 विकार आहे. किती? 6 विकार आहेत. आणि हे 6 विकार काय करतात माहिती आहेत का? जेवढं तुम्ही भगवान परमात्म्याच्या जवळ जाल ना, तेवढं आपल्याला त्या ठिकाणावर मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. हे 6 विकार काय करतात? आपण जेवढं देवाच्या जवळ जाऊ तेवढं देवापासून आपल्याला लांब करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांनी या 6 विकारांवर विजय मिळवलाय, त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या संवादात जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण नाही करत. बाबाने सुद्धा आपल्याला भजन करायला सांगितलं. कुठं जायला सांगितलं का? आहे ना. किती जण नामधारक आहेत? कोणच नाही.
बाबांनी सांगते वेळी आपल्याला काय सांगितलं? दादांनी सांगते वेळी नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला कुठे जायचंय का? असाल ते करा, जे ते ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. पण ते नाम सिद्ध करण्यासाठी बाबांनी 6 वेळा तपश्चर्या केली. सिद्ध असणारं जे ताट आहे, पूर्ण भरलेलं ताट आहे, आपल्यासाठी बाबांनी रिकाम करून दिले. पण ते रिकाम झालेलं ताट आहे आपल्यासाठी दिलेलं आहे. पण दिलेलं ताट आहे ते सुद्धा घेण्याची आपली ताकद नाही, है ना? आणि या महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी हिंदूंचा जर विचार केला तर आपल्या हिंदूंना आपल्या देवांवर विश्वास आहे का? आपल्या देवावर विश्वास नाही, देवच नाही म्हणतात. देव नाही मग हे चराचर चाललंय कसं? कोणाच्या सत्तेनं चाललंय? चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरी विना, देखवी ऐकवी एक नारायण याचे भजन है ना? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाची चालत आहे. या जगाला चालवणारा कोण आहे? सांगा ना. आपण या जगाला चालवणारा कोणतरी आहे आणि तो भगवान परमात्मा आहे. पण त्याचं अस्तित्व आपल्याला मान्य नाही. विचारतो, सांगा ना, देव आहे का? बोला ना. तुमचा पण विश्वास नाही मग कुठं आहे? आहे ना देव, बरोबर ना? मग आहे कुठं? या चराचरामध्ये बनलेला आहे. देवाला पाहायचं आहे तर देव कुठेही आपण पाहू शकतो. तान्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात जो नाच रंगून संतांच्या मेल्यात जो, तोची वृंदावनी कोणी तो घागरी, तोची नाथा घरी वाहतो कावडी, गुंतला ना कधी रावणी मंदिरी, बाप झाला कधी झाला माऊली, भाव गोळा जिथे थांबला तो तिथे, भाव नाही तिथे सांग घावन का, बघा उघडून दार अंतरंगातला देव घावन का. अंतरंगामध्ये महावैष्णव ज्ञानोबांनी सुद्धा सांगितलं, तुझ्या हृदयामध्ये राम असता सर्व सुखाशी आराम हृदयामध्ये आहे ना. जनाबाई प्रमाण देऊन सांगतात, देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी, आपल्या हृदयामध्ये देव आहे. फक्त त्याला आज शोधण्याची गरज आहे. पण तो देव कशानं सापडेल तर तो देव फक्त भगवान परमात्म्याच्या नामानं सापडेल, है ना? देव कशानं सापडणार आहे? कशानं?
त्या देवाला सुद्धा धरता येतं. जनाबाईनं धरलं धरीला दरीला दरीला पंढरीचा नामस्मरणाची आहे की विश्वाच्या मार्गाला सुद्धा जनाबाईने धरला. धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर. मग या भगवान परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल तर आपल्याला त्या भगवान परमात्म्याचं भजन करण्याची गरज आहे ना, आहे की नाही? मग त्या भगवान परमात्म्याचं सर्वांनी प्रेमानं भजन करावे. विठोबा चिंतन प्रकट पसारा असाल ते करा जेते देते सोडविला माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दास केली. मी 2 चरणाचा भाव मी तुमच्या समोर मांडला. 2 चरणाचा भाव मी थोडक्यात तुमच्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 11:30 5 मिनिटं कमी. 5 मिनिटात या ठिकाणी 2 चरणाचा भाव या ठिकाणी तुमच्या समोर मांडतो. कारण नामस्मरण करत असते तुमच्या कोणत्याही गुणदोषाचा विचार केला जात नाही. तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुम्ही कोणत्या कुळाचे आहात, तुम्ही कोणत्या वर्णाचे आहात. कारण या ठिकाणी संतांनी सांगितलं, चोखोबाराय सांगतात, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठे व्हावे, चोका मेला किंवा उचनीच काही नेणे भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोनी दासी पुत्र कन्या विराच्या बक्षी दैत्या घरी लक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोगाचा संगी कबीराच्या मागे. तुमच्या कोणत्याही गुणदोषाचा विचार केला जात नाही. गुणदोषाचा जर विचार केला असता तर या ठिकाणी त्या उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं, दुधाचा सागर दिला है ना. फक्त वाटीभर दूध मागितलं होतं. कोणत्याही गुणदोषाचा विचार केला नाही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमी चक्रपाणी वश होय. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्या नामाची प्रचिती सांगतात. काय प्रचिती की हा प्रपंच कडू वाटतो. आणि जगद्गुरु तुकोबराय ना या प्रपंचामध्ये कधीच रस नव्हता. आणि जगद्गुरु तुकोबरायांची ज्या वेळेला पत्नी गेली, कधी गेली, दुष्काळामध्ये. काय म्हटले असतील, बरे झाले देवा निघाले दिवाळे. आणि आपली गेली तर
बघा ना, गेली तर आपण रडत बसतो है ना. पण जगद्गुरु तुकोबराय होते, त्यांनी कधीही प्रपंचाचा विचार केला नाही. का? प्रपंचाचा विचार केला नाही म्हणून सगळे वैकुंठ गमन केले. आपण करतो आणि म्हणून आपले राग रागले होते है ना. ही पहिली प्रचिती आहे. आणि रोकडे रोमांच कंटे दाटे एक वेळेचा प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांना पाहण्यासाठी काशीवरून रामेश्वर भट्ट आले. कशासाठी? तर पंचम वेद निर्मिती केले अशी ख्याती काशीपर्यंत पोहोचली. आणि काशीपर्यंत पोहोचल्याच्या नंतर काशीवरून पाहण्यासाठी आले. आणि पाहण्यासाठी आल्याच्या नंतर सकाळची पहाटेची वेळ होती. पहाटेच्या वेळेला ते जगद्गुरु तुकोबरायांच्या घरामध्ये आले रामेश्वर भट्ट. आणि रामेश्वर भट्ट आले आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीनं विचारलं, तुकोबराय कुठं आहे? त्यांनी सांगितलं, काय सांगितलं? परसाकडे गेले. परसा माहितीये काय? परसा माहितीये का कोणाला? हसतात तेवढं माहितीये, म्हणजे हसत नाही त्यांना टॉयलेट माहिती आहे. काय? त्यावेळेला टॉयलेट नव्हते. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय परसाकडे गेले होते. आपण परसाकडे का? आपण सुशिक्षित आहोत है ना. आपण सुशिक्षित आहोत. बघा, आपण सुशिक्षित आहोत. पूर्वी आपण काय करायचो? घरी खायचो आणि बाहेर नेऊन, बरोबर आहे ना. आपण सुशिक्षित आहोत. आपण बाहेर जाऊन खातो आणि घरात आणून का? आपण सुशिक्षित आहोत है ना. पूर्वी माहितीये का, एखाद्याला सर्दी झाली ना, सर्दी, तर तो काय करायचा? डायरेक्ट बाहेर. आता नाही, आता असा रुमाल घेणार, रुमाल असं काढणार आणि घडी मारून खिशात ठेवणार. आपण सुशिक्षित आहोत है ना. बरोबर आहे ना. ही आताची परिस्थिती आहे. नेमकं आपण सुशिक्षित आहोत की पूर्वी लोक सुशिक्षित होती? बरोबर आहे ना. पूर्वीचीच लोक सुशिक्षित होती. जगद्गुरु तुकोबराय परसाकडे गेले होते. कुठे गेले? परसाकडे गेलेत. कुठल्या दिशेने गेलेत तेवढे सांगा. मला थांबण्यासाठी वेळ नाही, मला पुन्हा काशीला परत जायचं आहे. त्या दिशेने गेले. एका झुडपाच्या मागून भजन आवाज येत होता भजनाचा. विठ्ठल 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 आवाज येतोय. त्यांना वाटतं कोणतरी महात्मा बसलाय, कोणतरी महात्मा बसलाय, याचं दर्शन घेऊया. दर्शन घेण्यासाठी ज्या वेळेला तिथे इच्छा समोर गेले ना, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय शौचविधीसाठी बसले होते. आणि ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबरायने त्या अवस्थेमध्ये पाहिले ना, रामेश्वर भट्टाच्या पायाची आग कपाळामध्ये गेली. कपाळामध्ये गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांचं सांगतो की अपवित्र विधीसाठी बसलाय आणि पवित्र भगवान परमात्म्याचं नाम घेतो. तुला लाज नाही वाटत? हा नको ते बोलायला लागला. माझी मदत झाले अनावर वाचा. माझी मदत झाले माझी मदत
सांगतात कुणाला रामेश्वर भट्टांना की माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतल असे. मी या नामाचा छंद घेतलाय ना, मी या माझ्या जिभेला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकत नाही म्हटल्याच्या नंतर ते पुढे आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांची जीभ हातामध्ये धरली आणि बाहेर ओढल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांना खूप वेदना झाल्या आणि वेदना झाल्याच्या नंतर दुसरं तिसरं काहीच केलं नाही. डोळे बंद केले, डोळ्यातून पाणी आल्याच्या नंतर त्या विठ्ठलाचा धावा केला. या शरीरावरचा प्रत्येक रोम त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू लागला आणि ही वाणी मुखामधून चालू ही वाणी कंठामधून चालू झाली. ही प्रचिती जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये सांगितली. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे काढू वाटतो प्रपंच, तुका म्हणे काढू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठी दाटे, सोडवील माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केल्या. 11:30 वाजलेले आहेत. मला वाटत नाही कुणाला झोप आली, पण कुणाला झोप यायच्या अगोदरच कीर्तन करतो. कारण महाराजांचं मगाचं वाक्य आहे की कीर्तनकाराने कीर्तन करत असताना लोक म्हटली पाहिजे की ह्याला अजून सांगायला पाहिजे होतं. पण ज्या वेळेला लोक म्हणतील ना की याला उगाच कीर्तन वाढवलंय, त्यावेळेला समजायची आपली उतरती काळा चालू झाली. आणि लोक ज्या वेळेला म्हणतील ना की ह्याला अजून सांगायला पाहिजे होतं, समजायची आपली प्रगती चालू आहे. आणि मला प्रगतीत राहायचं आहे, अधोगती. त्यामुळे अगोदरच वेळेमध्ये उलटलेलं. आणि तसं 9:30च्या अगोदर पंचमदी चालू झाली. वेळेत कीर्तन चालू झालंय आणि वेळेत या ठिकाणी सोडणार आहे. पण जाते जाते वेळी या ठिकाणी एकच सांगेन की जगत असते वेळी बाबा असं जागा ना की जीवनामध्ये आपलं काहीतरी मागे शिल्लक राहिलं पाहिजे. जगत असते वेळी असं जागा, कारण हा परमार्थ आहे. या परमार्थाच्या दिशेनं या ठिकाणी तुम्ही 2 पावलं जर टाकले ना तर 1000 पावलाने परमार्थ तुमचा संसार सुखाचा करेल. पण संसाराच्या दिशेनं तुम्ही जर 1 पाऊल टाकलं ना तर 100 पावलांनी तुम्ही परमात्म्यापासून लांब जाल. आणि म्हणून जीवनामध्ये जगत असल्यावेळी जीवन असं जगा ना की आपलं काहीतरी मागे शिल्लक राहिलं पाहिजे बाबा. असं आपलं जगणं असावं, आपलं असं बोलणं असावं, असं आपलं वागणं असावं, असं आपलं आचरण असावं. अरे आपण 4 चौघामध्ये गेलो ना, 4 लोकांमध्ये गेलो ना तर लोक आपल्या तोंडाकडे बघत राहिली पाहिजे. कुणाच्या? आपल्या तोंडाकडे. नाहीतर आपण म्हणावं आणि आपल्याच भावकीतल्या लोकांनी म्हणावं बरा झाला एकदाचा मेला. आपल्या भावकीतली काय कमी झाली? घाण कमी झाली. बरोबर ना? है ना? जाते जाते वेळी या ठिकाणी एक वाक्य बाबा सांगून जाईल की जीवनामध्ये जगत असतेवेळी तुम्हाला नसेल पैसा कमवता आला तरी सुद्धा चालेल. जीवनामध्ये जगत असतेवेळी या ठिकाणी भलं मोठं घर तुम्हाला बांधता आलं नाही ना तरी सुद्धा चालेल. पण तुम्ही मेलात ना, तुमच्या मुलांना छाती ठोकून देवाला सांगावं, अरे आमच्या आई बापाला या गावामध्ये नसेल पैसा कमवता आला, आमच्या आई बापाला या गावामध्ये नसेल भलं मोठं घर बांधता आलं तरी सुद्धा चालेल. पण आमचा आई बाप जेवढ्या इमानदाराने या गावामध्ये जगला ना, कोणाच्या बापाची मिजाच नाही, आमच्या आई बापासारखं जगून दाखवावं. एवढी संपत्ती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कमवलीत ना, बस
दुसरं काहीच कमवण्याची गरज नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एका मरण्याची सरी उत्तमाची होणे केवढी मागे. एवढं सांगून या ठिकाणी ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्या सद्गुरूंचं सर्वांनी भजन करायचे. तुका म्हणे कडू वाटतो प्रसंग, तुका म्हणे कडू वाटतो प्रसंग, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. लोक म्हणे रोमांच कंठ दाटे, कंठ दाटे, कंठ दाटे
रोकडे रोमांच गंधदाटे कंठदाटे 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 रोकडे रोमांच गंधदाटे रोकडे रोमांच गंधदाटे सोडवील माझा कामिनी चिरलाने सोडवील माझा कामिनी चिरलाने लतिकाई ऐसे दासी चले तुम्हारा तो
प्रतिका है दास कन्या में ऐका. या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे माऊली कोण संगती हा उपक्रम या मंडळाच्या वतीने राबवण्यात येत आहे.